पल्लवीजी, पौर्णिमाताई, फार मनापासून तुम्हा दोघींचं स्वागत. मध्ये फक्त आरसा नाहीये, सेम टू सेम दिसताय. असं तू पहिलाच आहेस म्हणणारा हो की का? आम्ही सेम दिसतो. अरे सेम दिसावं म्हणून जरा गजरा बिजरा आंबाडा वगैरे आम्ही सेम करून आलोय. पण तुम्हाला हा प्रश्न नाही पडला की आमचा बहिणींचा एपिसोड आहे, आम्ही कलाकार म्हणून इथे आलेलो आहोत, हे काय गाणं वाजलं असं नाही वाटलं? ह्या गाण्याचा काय संबंध आहे? लहान असताना ना पूर्वी असे सतत टीव्ही वरती काही पिक्चर्स वगैरे दिसायचे नाही, त्यामुळे आम्ही व्हिडिओ भाड्याने आणायचो. तेव्हा कॅसेट्स होत्या, हो, व्हीसीआर. VCR. हा, 3 पिक्चर्स आमच्याकडे होते जे कायम आम्ही विकत घेतलेले होते, ते आमच्याचकडे होते. तर त्याच्यातल्याच हे नवालाल मधलं गाणं. अच्छा. सो मी नॉस्टॅल्जिक झालो. मी अरे आय कॅन टॉक इंग्लिश, आय कॅन वॉक इंग्लिश. इंग्लिश इज अ व्हेरी फनी लँग्वेज, है ना? वा. आणि आम्ही म्हणजे तळेगावला आमचं जे घर होतं तर तिथे सुद्धा आम्ही असेच भाड्याने कॅसेट्स मागवायचो आणि त्यावेळेला 2-2 म्हणजे ते किती वेळा चल आपण रात्रभर बघायचं आणि अख्खं गाव गोळा व्हायचं ते बघण्यासाठी, ते पैसे वसूल करायला. आणि आम्ही डोळ्याला पाणी लावून लावून ते असे मोठे डोळे करून ते बघत झोपेची करायला. भाडं वसूल झालं पाहिजे. भाडं वसूल झालं पाहिजे. तसं आज तुम्ही इथे आलेला आहात, आम्ही पुरेपूर हा एपिसोड वसूल करणार आहोत. गप्पा मारून, तुमच्याकडून पदार्थ पाहून आणि वेगवेगळे अनुभव ऐकून या सगळ्याकडे जाऊया. पण आज आहे चैत्र नवरात्राचा दिवस, कारण रामनवमी ते गुढीपाडवा याच्या मधला जो हा दिवस साजरा केला जातो, त्याच्या निमित्ताने खास तुम्हाला इथे बोलवलेलं आहे. तर स्त्री शक्तीचा एक वेगळा आनंद घेण्याचा किंवा स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा हा एक योग आहे आणि जो आम्हाला तुमच्या बरोबर साजरा करायला मिळाला याची आम्हाला खूप खूप मनापासून अनुभूती येणार आहे 100%. थँक्यू. आणि आम्हाला बोलवलं त्याबद्दल थँक्यू. खरंच नाही. वा, थँक्यू सो मच. तुम्हाला या आमच्या घराची ओळख करून देतो. आमचं हे घर माझ्यापेक्षा जास्त बोलकं आहे. बरं, तिकडे आहे आठवणींची पेटी. आठवणींच्या पेटीमध्ये फळं आहेत, फुलं आहेत, गुळ पावडर आहे, तेल आहे, लोणचं आहे. ही आहे चविष्ट चकाट्या पिटायची जागा. इथे पदार्थही चविष्ट करायला लागतात, चकाट्याही पिटायला लागतात. आणि तो आपल्या कामाचा कट्टा आहे, आठवणींचा कट्टा, जिथे खूप काही बोलायचंय. तर आपण सुरुवात तिकडनं करूया. प्लीज वेलकम. आम्ही सारे खवय्ये. जोडीने पदार्थ बनवत राहू, आठवणींनी नात्यांना जगण्या रंगत. पल्लवीजी आणि पौर्णिमाताई, फार मनापासून तुम्हा दोघींचं स्वागत. Thank you. तुम्ही काय चहा, कॉफी का ब्लॅक कॉफी अँड टी असं काही तुमचं असं काय? काहीच नाहीये. असं काही नाही. मग आपण चहा घेऊया. चालेल. आमच्याकडचा चहा हा फार सुरेख, वा, कडक, गरम. बघूनच कळतोय. वाह, तुम्हाला एक सांगू का, मला आज या एपिसोडच्या सुरुवातीला कळलं की तुम्ही सख्ख्या बहिणी आहात. बऱ्याच जणांना अजूनही माहिती नसेल कदाचित. मग तुम्ही सोशल मीडियावरती वगैरे हॅशटॅग सिबलिंग्स वगैरे हे करत नाही का? असं नाही करत आम्ही नाही कधी. करत आम्ही. आयडिया चांगली आहे तुझी, करू शकतो आम्ही. ट्राय करूया. नाही, पहिला प्रश्न मला हा विचारायचा आहे, जो मी स्वानुभवातून विचारतोय. एकमेकींना तुम्ही आदर देता का? आत्ताच बघितलंस ना तू. नाही, तो दाखवण्यापुरता नाही, खरा. नाही, खरं आमचं खूप प्रेम आहे एकमेकींवर. हो का? रागावतो पण एकमेकींना, पण ती जास्त रागावते. कारण आमच्याकडे हे सख्ख्या बहीण भावांना आदर देणं वगैरे प्रकरणच नाहीये. लहान असताना मी म्हणजे तिच्या उरावर बसून तिला नखांनी ओरबाडून इतका त्रास दिलाय ना, म्हणजे मलाच भीती वाटायची, बापरे ह्याची फळं मला पुढे जाऊन भोगावी लागतील की काय. पण कदाचित मी मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल, म्हणून तिचा तो स्वभाव मूळ अजूनही आहे चांगला आणि मला काही त्रास झाला नाही पुढे. बरं, तुमच्या दोघीत किती अंतर आहे? 4 वर्षाचं. 4 वर्ष. खाण्याच्या आवडी कशा आहेत एकमेकींच्या? सारख्या आहेत का खूप वेगळ्या आहेत? खूप वेगळे आहेत. हो का? माझ्या आणि माझ्या भावाच्या सिमिलर आहेत, पण आमच्या दोघांची ती खूप पर्टिक्युलर आहे. नाही, पण पहिल्यापासूनच माझा आहारच आहार कमी आहे. तिच्याकडे बघून तुला कळत असेल. पण ताटात टाकायचं नाही हे वडिलांनी शिकवल्यामुळे ना, जे आहे ते पोट भरलेलं असताना सुद्धा संपवायचं. आमच्या आईचं एक वाक्य मला फार आठवतं नेहमी, की माणसाने खाऊन माजावं, टाकून माजू नये. करेक्ट. ती इतकं ते टाकून देण्याविषयी तिचं ते फार कटाक्ष असतो. दोघीही अभिनय क्षेत्रात कशा काय? मी हिच्यामुळे. आता ही कशी आली ते ही मी सांग. माझं नशीब म्हणजे मी लहानपणी ठरवलं नव्हतं? नाही, मी काहीच ठरवलं नव्हतं. माझे वडील भोसला मिलिटरीत होते बरं. आणि ते तिथे स्वतः नाटक लिहायचे, दिग्दर्शनही तेच करायचे. सो त्यांची इच्छा होती या फील्ड मध्ये यायची, जी त्यांच्या वडिलांनी पूर्ण नाही होऊ दिली. आणि ते खूप स्ट्रिक्ट होते. मग त्यांनी ती माझ्या करवी पूर्ण करून घेतली आणि मला हाऊस होतीच. मी प्रत्येक वर्षी शाळेमध्ये मी गॅदरिंग मध्ये असायचे, डान्स शिकले आहे, गाणं राहिलं जरा शिकायचं, पण तेही शिकले असते. पण हाऊस होती मला, आवड शाळा होती आणि हे मला. बालपण कुठे? मुंबईत? मुंबईत. मी मुंबईतच, आम्ही दोघी जन्माला आलो आणि मुंबईतच वाढलो.
मग तुझ्या त्यांच्यामुळे तू पण या क्षेत्रात आलीस. हा. हो रीडिंगसाठी ती गेली तर मला म्हणाली की चल तू पण काय करतेस घरी टाइमपास, चल माझ्याबरोबर. आणि सहज गेले. मग त्यांनी मला एक पॅराग्राफ वाचायला सांगितला, तो मी वाचून दाखवला. मला काही असं मनात नव्हतं करायचं की नाही करायचं. तर ते म्हणाले तू करशील का? म्हटलं मी कधीच केलं नाहीये, पण करशील का जर मिळाला चान्स तर मी हिच्याकडे मी बघितलं. खूप मस्के लावले. हो का? नोकरी करत होती ती आधी. मग माझे बाबा, अगं बावळटस का तू, इथे लोकांना चान्स मिळत नाही, तुला स्वतःहून विचारले तर कर. म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे चल करते. म्हणून मी एक मालिका केली ती. तसं झालं ते माझ्या केली आणि मग निकाल पडी. असं झालं. किती छान. एक प्रश्न तुम्हाला जरा वेगळाच विचारायचा आहे, त्याचा उद्देशही वेगळा आहे. तुमच्या दोघींमध्ये आता जनरली काय होतं, मी धाकटी म्हणून माझे हट्ट पुरवायचे किंवा मी ताई तर माझे मानलं पाहिजे, पण तुमच्या दोघींमधलं समजूतदार कोण आहे? हीच कमाल. आणि हे तुमचं नातं तुम्ही सांभाळण्याचा कसा प्रयत्न करता? काय विशेष एफर्ट घेऊन? कष्ट काहीच नाही लागत ते, तो समजूतदारपणा इनबिल्ट आहे, इनबिल्ट. वा, आईकडनं आलाय. चांगलंय. हा आईकडे. प्रश्न विचारण्याचा उद्देश जरा वेगळा होता. काही वेळेला नातं सांभाळण्यासाठी एफर्ट्स घ्यायला लागतात, काही वेळेला ते स्मूथली सांभाळलं जातं, कारण दोघींचाही किंवा दोघांचाही किंवा एकमेकांमधला समजूतदारपणा. तुमचं बोलणं ऐकून एक गोष्ट नक्की जाणवते की कोणतंही नातं टिकवायला समजूत, संवाद आणि विश्वास फार महत्वाचा असतो. आणि मंडळी, नात्यांमध्ये महत्वाचं असं आणखी एक नातं आहे, ते म्हणजे आपल्या जोडीदारासोबतचं असलेलं आपलं नातं. जोडीदार निवडताना समोरच्या व्यक्तीवरती विश्वासही असलाच पाहिजे, आणि हाच विश्वास गेली 43 वर्ष पवित्र विवाह मराठी कुटुंबांमध्ये नाती जुळवताना जपत आलेला आहे. इथेच जुळती पवित्र नाती ही फक्त ओळ नाही, तर हा अनुभव आहे 43 वर्षांचा. तर इच्छुकांनी पवित्रविवाह.com वरती आजच नाव नोंदवा आणि तुमचा मनपसंत जोडीदार म्हणजेच सोलमेट नक्की मिळवा. चला गप्पांमध्ये अजून पुढे जाऊया. तुम्हाला भेटायला आज इथे एक खास पाहुणा आलेला आहे. मुंबईचा डबेवाला असं त्यांनी एक कॅरेक्टर घेतलेलं आहे, तर ते भेटायला येत आहेत तुम्हाला. बघूया काय म्हणतात. या प्लीज. क्या क्या बात है, क्या बात है. तुम्ही लहानपणी गिरमिट आणि पेन्सिल वापरले? हो. गिरमिट मध्ये घालून आपण पेन्सिल शार्प करतो. यांच्या मिशा रोज हे गिरमिट मध्ये घालून शार्प करतात. इतका शार्पनेस कसा येईल? आम्हाला कसे आहात तुम्ही? मस्तच. अशा मिशांची सवय आहे. माझ्या बाबांच्या पण पण तरी त्यांच्या अशा आहेत ना, त्या अशा वर असायच्या, पिळलेल्या असायच्या. पिळलेल्या. पिळदार. बाबांच्या? माझ्या बाबांच्या. हो का? क्या बात है. कुणाला काय कशाची आठवण करून देईल काही सांगता येत नाही. ते काय डबा आणला यांच्यासाठी. ओळखता ना तुम्ही यांना? हो. यांचं काम आवडतं ना? आवडते मग. छान आहे. डब्यात काय आणले ते आपण बघूया. आमचे काका फार लांबून प्रवास करून येतात, कष्ट करतात बिचारे. मला भूक लागलीच आहे. अरे दहीवडा. ओहो. अरे रे 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 रे. 2 वा, वा, दहीवडे. वा, वा, वा. काय विशेष काय दहीवडे कशामुळे? क्या बात आहे. खास त्यांच्यासाठी आणलेले. कुणाला दहीवडे तुम्हाला दहीवडे आवडतात? आम्हाला खूप आवडतात. आवडतात. त्यांना तुम्ही कसं नाही? कळलं पण आम्हाला नाही आवडतात. तुम्हाला कसं कळलं यांना दहीवडे आवडतात? मी त्यांची सिरियल बघायची ना, स्वराज्य रक्षक संभाजी, हो हो. तेव्हा दहीवड्यात पोहोचवायचे आता नाही. किती छान. वा, वा. डबा आणल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. या पुन्हा. हा गेले बिचारे. दहीवड्यावरती विशेष प्रेम तुमचं. हो. काय याची आठवण? कारण जनरली वड्यावरती गोड दही वगैरे असतं, त्याच्यात चटणी वगैरे. हो. तर आमच्याकडे तसं नसतं. आमच्याकडे दहीवडे तळल्यानंतर आम्ही दह्यात फोडणी घालतो, कढीपत्ता मिरचीची छान. हो का? हा, आणि हळद बिळद सगळं. म्हणजे कढी कशी, कढीला कशी फोडणी घालतो देतो, तशी दह्याला दह्याला, फोडणी घट्ट घट्ट दह्याला. दही. आणि मग त्याच्यात ते वडे ठेवायचे. ते मुरले की मग ते खाण्यात जी मज्जा आहे. आणि म्हणजे त्याची चवच 2 वेगळी पद्धतीचे असते. आहेत. मला दह्यामध्ये डायरेक्ट तळलेले वडे टाकून आवडतात, आणि हिला पाण्यात भिजवलेले सॉफ्ट झालेले हा. ते तसे दह्यात घालून आवडतात. जास्त सॉफ्ट आवडतात. वा.